येणाऱ्या 8 मार्च रोजीच्या जागतिक महिला दिनानिमित्त राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना मी शुभेच्छा देतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अशीच सुरू राहणार आहे व या योजनेकरता आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आलेली आहे। राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट केली। अनेक महिलांच्या मनात प्रश्न होता की लाडकी बहीण योजना पुढे सुरू राहणार का? तर याबद्दल सरकारकडून स्पष्ट शब्दात सांगण्यात आलं आहे की ही योजना बंद होणार नाही, उलट ती पूर्वीसारखीच चांगल्या पद्धतीने सुरू राहील। या योजनेसाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद सुद्धा करण्यात आली। मात्र महिलांना मिळणाऱ्या हप्त्याच्या रकमेत वाढ होणार का याबद्दल कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही। त्याचबरोबर आणखी सुमारे 30 लाख महिलांना लखपती बनवण्याचं लक्ष्य सरकारने जाहीर केलं। त्यामुळे एकंदरीत पाहिलं तर महिलांसाठी हा अर्थसंकल्प महत्त्वाचा ठरतोय असं म्हणता येईल। याच दरम्यान 8 मार्चला होणाऱ्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना शुभेच्छा देत एक संदेशही दिला। त्यांनी सांगितलं की ही योजना सरकारसाठी अत्यंत महत्त्वाची असून ती पुढे सुद्धा सुरू ठेवण्यासाठी पुरेसा निधी राखून ठेवण्यात आला आहे। त्यामुळे महिलांनी काळजी करायचं काहीही कारण नाही। सरकार तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे आणि पुढेही महिलांसाठी अशाच योजना राबवल्या जातील असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला। आता बघा, लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची सर्वात चर्चेत असणारी योजना मानली जाते। या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1,500 रुपये जमा केले जातात। या मदतीमुळे अनेक महिलांना घर खर्चात थोडा दिलासा मिळतो। त्यामुळे ही योजना राज्यात खूप लोकप्रिय झाली आहे। निवडणुकीच्या आधी महायुतीने महिलांना आश्वासन दिलं होतं की या योजनेतून मिळणारी रक्कम 1,500 रुपयांवरून वाढवून 2,100 रुपये केली जाईल। त्यामुळे आता हा वाढीव लाभ नेमका कधीपासून सुरू होणार याकडे सुद्धा सर्व महिलांचं लक्ष लागलंय। याच विषयावरून अलीकडे मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती। अनेकांना वाटत होतं की कदाचित अर्थसंकल्पातच 2,100 रुपयांची घोषणा होईल, पण या अर्थसंकल्पात तशी घोषणा करण्यात आलेली नाही। तरी सुद्धा योजना सुरू राहणार असल्याचं स्पष्ट सांगण्यात आलंय। त्यामुळे अनेक महिलांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला। आता एक महत्त्वाचा मुद्दा महिलांकडून सतत मांडला जातोय, तो म्हणजे हप्ता जमा होण्याची निश्चित तारीख। सध्या काय होतं, काही वेळा महिन्याच्या सुरुवातीला पैसे येतात, तर काही वेळा महिन्याच्या शेवटी किंवा पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात रक्कम जमा होते। त्यामुळे अनेक महिलांना संपूर्ण महिनाभर वाट बघावी लागते। म्हणूनच अनेक जणींची मागणी आहे की सरकारने प्रत्येक महिन्यासाठी एक निश्चित तारीख ठरवावी, ज्या दिवशी सर्वांच्या खात्यात हप्ता जमा होईल। आणखी एक गोष्ट, काही महिलांचे हप्ते KYC मधील चुका किंवा कागदपत्रांच्या समस्येमुळे प्रलंबित राहिल्याचं सुद्धा दिसून येत आहे। त्यामुळे जर तुमचे हप्ते नियमित मिळाले असतील किंवा इतर काही अडचणींमुळे थांबले असतील तर तुमचा अनुभव काय आहे हे नक्की सांगा, कारण अशा माहितीमुळे इतर महिलांना सुद्धा योग्य मार्गदर्शन मिळू शकतं। थोडक्यात सांगायचं झालं तर सध्या अर्थसंकल्पातून एक गोष्ट स्पष्ट झाली, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, ती सुरूच राहणार आणि त्यासाठी मोठा निधी सुद्धा राखून ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे राज्यातील लाखो महिलांसाठी ही एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी ठरते। आता सगळ्यात आधी महत्त्वाची अपडेट समजून घेऊया। राज्याचा 2026-2027 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर करण्यात आला आणि हा अर्थसंकल्प स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला। बजेट मांडताना त्यांनी महिलांशी संबंधित एक मोठा मुद्दा उपस्थित केला। अनेक महिलांच्या मनात असलेला प्रश्न, लाडकी बहीण योजना पुढे सुरू राहणार का, यावर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली। त्यामुळे या योजनेबद्दलची उत्सुकता आणखीन वाढलेली आहे। अर्थसंकल्पाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी एक भावनिक उल्लेख सुद्धा केला। त्यांनी सांगितलं की हा अर्थसंकल्प दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना समर्पित केला जात आहे। त्यानंतर त्यांनी महिलांशी संबंधित योजनांबद्दल बोलायला सुरुवात केली। विशेष म्हणजे लाडकी बहीण योजनेबद्दल त्यांनी ठामपणे सांगितलं की ही योजना पुढे सुरूच राहणार आहे। मुख्यमंत्र्यांनी 8 मार्च 2026च्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राज्यातील सर्व महिलांना शुभेच्छा देत एक संदेश दिला। त्यांनी स्पष्ट केलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना थांबवण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही, उलट या योजनेसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। म्हणजेच महिलांना मिळणारा आर्थिक आधार सुद्धा पुढे कायम राहील। गेल्या काही महिन्यांपासून या योजनेबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या, कारण या योजनेसाठी सरकारला दर महिन्याला मोठ्या प्रमाणात निधी खर्च करावा लागतो। त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक ताण येतोय, अशी टीका विरोधकांकडून केली जात होती। काही ठिकाणी तर ही योजना बंद होऊ शकते अशा अफवा सुद्धा पसरल्या होत्या। त्यातच काही महिन्यांपासून हप्ते उशिरा मिळत असल्यामुळे महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता। पण आता अर्थसंकल्पातून एक गोष्ट स्पष्ट झाली। मुख्यमंत्र्यांनी स्वतः जाहीर केलं की लाडकी बहीण योजना पुढे सुरूच राहील आणि त्यासाठी आवश्यक असलेला निधी सुद्धा उपलब्ध करून दिला जाईल। त्यामुळे लाखो महिलांना मिळणारा हा आर्थिक आधार थांबणार नाही, हे सुद्धा स्पष्ट झालं। याचा अर्थ असा की महिलांच्या खात्यात दर महिन्याला मिळणारा 1,500 रुपयांचा हप्ता सुद्धा पुढे सुरूच राहणार आहे।
मात्र मागील 7 ते 8 महिन्यांमध्ये एक गोष्ट अनेक महिलांनी अनुभवली. पूर्वी हप्ता महिन्यातच मिळायचा, पण अलीकडे काही वेळा तो पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जमा होताना दिसतो. त्यामुळे अनेक महिलांना वाट बघावी लागते. म्हणून अनेक महिलांची एकच मागणी पुढे येत आहेत आणि ती म्हणजे सरकारने या योजनेच्या हप्त्यासाठी एक ठराविक तारीख निश्चित करावी. आता उदाहरणच घ्यायचं झालं तर दर महिन्याला एखाद्या ठराविक दिवशी सर्वांच्या खात्यात पैसे जमा झाले तर महिलांना नियोजन करायला सोपं जाईल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2100 रुपयांच्या वाढीव हप्त्याबद्दल. विधानसभा निवडणुकीपूर्वी या योजनेची रक्कम 1,500 वरून 2100 रुपये करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. त्यामुळे अनेकांना वाटत होतं की या अर्थसंकल्पात त्याबद्दल घोषणा होईल. मात्र सध्या तरी बजेटमध्ये या संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली दिसत नाही. म्हणजे सध्या तरी 1,500 रुपयांचाच लाभ पुढे सुद्धा सुरू राहणार आहे. तरी सुद्धा महिलांसाठी एक शक्यता चर्चेत आहे. अनेक जण फेब्रुवारी महिन्याच्या 20व्या हप्त्याची वाट बघत आहेत. काही ठिकाणी अशी चर्चा आहे की महिला दिनाच्या आसपास हा हप्ता खात्यात जमा होऊ शकतो. त्यामुळे 8 मार्च हा दिवस अनेक महिलांसाठी आनंदाची बातमी घेऊन येऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो, या योजनेबद्दल तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला तुमचा अनुभव सांगायचा असेल तर नक्की सांगा, कारण तुमच्या प्रतिक्रिया इतर महिलांसाठी सुद्धा उपयोगी ठरू शकतात. आता लाडक्या बहिणींनो, सध्या सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, फेब्रुवारी महिन्याचा म्हणजेच 20वा हप्ता नेमका कधी मिळणार? याबद्दल एक महत्त्वाची माहिती समोर आली आणि त्याच अपडेटबद्दल आपण आता सविस्तर बोलणार आहोत. सर्वात आधी तुम्हाला एक प्रश्न, तुम्ही अजूनही 20व्या हप्त्याची वाट बघत आहात का? असल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा, कारण गेल्या काही महिन्यांपासून एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात घेतली आहे की हप्ते नेहमी वेळेवर येत नाहीत. खरं तर मागील 7 ते 8 महिन्यांपासून परिस्थिती थोडी वेगळी दिसते. पूर्वी ज्या महिन्याचा हप्ता असायचा तो साधारण त्याच महिन्यात खात्यात जमा व्हायचा, पण आता अनेक वेळा काय झालंय की पैसे पुढच्या महिन्याच्या सुरुवातीला किंवा पहिल्या दुसऱ्या आठवड्यात जमा होतात. त्यामुळे अनेक महिलांना जवळपास पूर्ण महिनाभर वाट बघावी लागते. म्हणूनच अनेक लाभार्थी महिलांकडून एकच मागणी वारंवार पुढे येत आहे, ती म्हणजे प्रत्येक महिन्यासाठी एक ठरलेली तारीख निश्चित करावी. उदाहरणार्थ, सरकारने एखादा ठराविक दिवस जाहीर केला तर त्या दिवशी सर्वांच्या खात्यात पैसे जमा होतील. त्यामुळे 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत सतत वाट बघायची गरज भासणार नाही. तुम्हालाही असं वाटत असेल की सरकारने हप्त्यासाठी एक निश्चित तारीख ठेवावी तर नक्की तुमचं मत सांगा, कारण वेळेवर पैसे मिळाले तर घर खर्चात नियोजन करायला सुद्धा सोपं होतं. आता पुढचा मुद्दा समजून घ्या. जर तुमच्या खात्यात जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा झाला असेल तर शक्यता आहे की फेब्रुवारीचा प्रलंबित हप्ता देखील लवकरच जमा होऊ शकतो. कारण मार्च महिन्याचा पहिला आठवडा सुरू होऊन आता जवळपास संपतही आला आहे, तरी सुद्धा अजूनही या संदर्भात अधिकृत GR किंवा ठराविक तारीख जाहीर झालेली नाही. तरीही या संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. राज्यातील लाखो महिला ज्या अपडेटची आतुरतेने वाट बघत आहेत त्याबद्दल आता स्पष्ट संकेत सरकारकडून देण्यात आले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे 8 मार्चला साजऱ्या होणाऱ्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सरकार महिलांच्या खात्यात 1,500 रुपयांचा हप्ता जमा करू शकते, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. म्हणजेच महिला दिनी अनेक महिलांना आर्थिक भेट मिळू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. मागील वेळी देखील असंच झालं होतं. महिला दिनाच्या दिवशी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. त्यामुळे यंदाही त्याच दिवशी पैसे जमा होण्याची शक्यता अधिक असल्याचं सांगितलं जात आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो, आता सगळ्यांचं लक्ष 8 मार्चकडे लागलंय. त्या दिवशी तुमच्या खात्यात पैसे जमा होतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. आणि तुमच्या खात्यात हप्ता जमा झाला तर नक्की इतरांना सुद्धा कळवा, जेणेकरून बाकीच्या महिलांना सुद्धा माहिती मिळेल. ही होती लाडकी बहीण योजनेसंदर्भातली आजची अत्यंत महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक द्या, चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.